प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची मॅच आपण जी पाहणार आहे. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई, हॅलो हॅलो माइक चेक, हॅलो 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 माइक चेक, हॅलो 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 माइक चेक, हॅलो 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 प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 चा सामना आपण पाहतोय. एका बाजूने मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई, तर त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन. या दोन संघांमध्ये हा सामना जो आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहे. सलामीची जोडी कासरसाई संघाच्या वतीने दाखल झाली. एका बाजूने प्रसाद पवळे, दुसऱ्या बाजूने प्रताप शितोळे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला घेऊन राजेश करंजावने आपण पाहतोय तिथे जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 5 धावा. गोलंदाज तयार. प्रताप साठी हा चेंडू अक्रॉस दी पाठ फटका खेळलाय. डिपकाऊ कॉर्नर मध्ये प्रयत्न, वा अप्रतिम प्रयत्न तिथे अजिंक्यचे, परंतु प्रयत्न तिथे नक्कीच थोडासा अपयश झाला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्नांसाठी टाळवायला काहीच हरकत नाही मित्रांनो. दूरचं अंतर कापत चेंडूवरती ठेवलेली बारीक नजर, परंतु शेवटच्या क्षणी शरीराचा बॅलन्स तिथे त्याला करता आला नाही आणि तिथे झेल निसटला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय षटकारासाठी. अप्रतिम प्रयत्न आपण पाहतोय इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केले. यापूर्वी देखील सचिन यांचा चांगला प्रयत्न यापूर्वीच्या सामन्यामध्ये पाहिला. या सामन्यामध्ये आपण पाहतोय तिथे अजिंक्यचा आपण पाहतोय तिथे चांगला प्रयत्न आहे. स्कोर कार्ड वरती 6 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा त्या 11 धावा. महेश नांदगुडे आपण पाहतोय त्याच्या गैरहजेरीमध्ये आता नक्कीच संघ जो लढताना पाहायला मिळेल. कारण यापूर्वी आपण पाहिलं महेशने पूर्वीच्या दोन्ही सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती. यावेळी पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये स्ट्रोक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे प्रतापच्या पाठ म्हणून षटकार पाठोपाठ आला. हा सुंदर चौकार, 4 धावा. सुरुवात केली प्रसाद पवळेने, त्यानंतर प्रताप शितोळेचं आक्रमण. 15 धावा ज्या एकूण संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. त्यावेळेस धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं. धीम्या गतीने मात्र हा चेंडू मैदानाच्या आत टाकला जाईल. पावलांचा वापर करत मात्र इथे स्ट्रोक खेळून काढायचा होता प्रतापला, परंतु तिथे बॅटवरती तिथे तितकासा चेंडू आला नाही. शरीराचा वेट चेंडूने घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा येतोय. संघातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून राजेशकडे पाहिलं जातं, परंतु राजेशला इथे बराचसा मागण्या ठरवलाय. प्रचंड मोठं आक्रमण केलंय, परंतु यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली आणि तिथे झेल निसटलाय. झेल तिथे आपण पाहतोय जो मैदानाच्या मध्ये सुटला जाईल. सोप्पा झेल यावेळेस अवघड झाला आणि यापूर्वी एक अवघड झेल क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नाने सोप्पा केला होता. चुकी होताना तिथे पाहायला मिळेल. एक सिंगल जे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आली.
आणि एका सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपला जाईल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा त्या एकूण 16 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रताप शितोळेला जीवनदान दिलंय. ज्या प्रतापने षटकार चौकार खेळले त्यानंतर फलंदाज त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या फलंदाजाला जीवनदान मैदानाच्या मध्ये दिले. या पूर्वीचा सामना पाहिला जर जवळपास नॉकआउटचा सामना होता दोन्ही संघांसाठी. त्यामध्ये रोहित सुर्वेला जीवनदान दिलं. त्यानंतर रोहित सुर्वेने 41 धाव्यांची खेळी करत प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळवला. संघाच्या विजयामध्ये चांगलं योगदान देताना त्याला आपण पाहिलं. आता इथे देखील पाहायचं प्रताप शितोळेला जीवनदान मैदानाच्या मध्ये दिलेलं आहे. कशा प्रकारचा जीवनदानचा फायदा तो मैदानाच्या आतमध्ये घेईल तर गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये सौरभ कदम. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या क्रमांकाचा पॉवर प्लेचा अंतिम षटक टाकण्यासाठी सौरभ कदम हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राइक ऑन प्रताप शितोळे. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा तिथे वाईड यॉर्करचा प्रयत्न, वाईड लाईनला धरून मात्र हा चेंडू टाकलाय. जास्त काही हालचाल तिथे प्रतापने केली नाही. त्यानंतर आपण पाहिलं तर आज फटका खेळण्यासाठी बरेचसे प्रयत्न त्याला करावे लागले परंतु बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क झाला नाही आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खोलवा टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली आणि चेंडूने पहिली सीमारेषा स्ट्रेट हिट. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार 6 धावा. सुटलेला झेल आणि त्या झेलावरती झालेली जखम आणि त्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम प्रतापने केलं. षटकार ठोकलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा फाईट लाईनला धरून मात्र वेगाने चेंडू टाकला परंतु यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटली. गोलंदाजाने वेग जरूर वाढवला परंतु नियंत्रण त्या दिशेवरती ठेवता आलेलं नाहीये. अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड तिथे वाढलं जाईल. धपलकावरती धावत त्या 23 धावा संघाच्या धपलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. दोन्ही संघ जर पाहिलं तर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स ओव्हर द बाउंड्री रोप. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा. स्कोरकार्ड वरती 4 धाव्यांच्या मदतीने वाढ होईल. धावफलकावरती 27 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. पुढचा चेंडू पुन्हा बिग हिट. क्षेत्ररक्षक अजिंक्य पुन्हा करतोय चुकी. इथे झेल निसटला आणि त्यानंतर चेंडू 67 वाऱ्याच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक चौकार. वारंवार आपण पाहतो तिथे जीवनदान दिलं जातं प्रतापला. वारंवार संधी दिली जाते. आतापर्यंत 3 झेल सुटलेत प्रताप शितोळेचे. यावेळी रिव्हर्सचा अटेम्प्ट होता तिथे परंतु ज्या ठिकाणी स्ट्रोक खेळायचो त्या ठिकाणी मात्र चेंडू गेला नाही. स्टॉप केला जाईल तिथे चेंडू तोपर्यंत आलेली एक सिंगल. 1 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती अब तक 32. क्षेत्ररक्षक जणू काय प्रतापच्या प्रेमात पडलेत. वारंवार मात्र आपण पाहतो तिथे प्रतापला जीवनदान दिलं जातंय. पहिला जर पाहिलं तर अजिंक्यने चांगले प्रयत्न केले. अवघड जेल त्याने सोपा करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणी त्याच्या हातून चेंडू निसटला. त्यानंतर शॉर्ट कव्हर तिथे झेल निसटला. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेमगुडगावचे युवा उद्योजक सन्मान्य अभिषेक भालेराव यांचं या ठिकाणी शुभागमन होते. दादांचं मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खुलवा टप्प्याचा बॉल ऑन द कार्पेट जमिनीला समांतर हसते हसते कटजावर असते. 4 रन चौकार 4 धावा. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल.
पॉवर प्लेचा खेळ संपल्याने पॉवर प्लेच्या खेळामध्ये जर पाहिलं तर फलंदाजाने चांगल्या प्रकारे मात्र वर्चस्व निर्माण केलंय. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा बनवल्या, त्यानंतर षटक क्रमांक 2 देखील बरंचसं महागडं 20 धावा त्या षटकामध्ये देखील आलेल्या आहेत. एकूण 36 धावा स्कोर कार्डवरती 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 चा सामना आपण पाहतोय. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन या दोन दिग्गज संघांमध्ये हा सामना सुरू आहे. मुळशी सम्राट कासरसाई संघ जर पाहिलं तर विजयाच्या रक्ताची चाहूल लागलेला हा भाग आहे. कारण अजूनही एकही सामना या संघाने पराभूत झालेला नाहीये, पराभव या संघाने पाहिलेला नाहीये. यापूर्वी दोन सामने खेळलेत आणि या दोन्ही सामन्यामध्ये या संघाने विजय मिळवलेला आहे. परंतु बावधन संघ जर पाहिलं तर एका सामन्यामध्ये हा संघ पराभूत झालेला आहे. एका सामन्यामध्ये या संघाने पराभव पाहिलाय, एका सामन्यामध्ये विजय या संघाने मिळवला, परंतु पराभवाचा चटका या संघाने सोसलेला आहे. त्यामुळे हा संघ देखील विजयाच्या शोधात इथे बरेचसे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. परंतु आता या प्रयत्नामध्ये फलंदाजाला बाद करण्याचे प्रयत्न जास्तीचे करावे लागतील. कारण ज्या प्रकारचा स्टार्ट दिलाय ना, ते मोठे धावफलकाचा एक मोठा डोंगर उभा राहायचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी केली. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन राहुल दगडे हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक प्रताप. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने शरीराच्या दिशेने यष्टीरक्षक बीट झाला. त्यानंतर चेंडू सरळ लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे 1 2 3 क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि मिळतात तिथे धावा 4. येतोय चौकार. पहिल्याच बॉलवरती ते आपण पाहतोय 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 40 धावा. पुन्हा एकदा शरीराच्या दिशेने असताना हा चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक तिथे चांगलं होतं, क्षेत्ररक्षकाला जास्त तिथे हालचाल करावी लागली नाही. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय तिथे चेंडू जाईल आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा 41 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा बॉल तिथे सुंदररित्या फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. यावेळी स्लोअर फुल टॉस लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतोय प्रसाद पवळच्या बॅट मधून. हवाई हल्ला बिग हिट चेरई सरकार. थँक्यू. या षटकाराच्या मदतीने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. 51 धावा धावफलकावरती. पुन्हा पुढे सरसवत यावेळी स्ट्रोक खेळलाय. डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. प्रताप शितोळेने प्रचंड मोठ्या आक्रमणाला सुरुवात केली. आता त्याच आक्रमणावरती प्रसाद पवळे देखील पाऊल ठेवलंय. त्याच प्रकारचं आक्रमण त्याने देखील करायला सुरुवात केली आहे. दरम्यानचा बॉल तिथे प्रशांत कोकटे फील्ड करताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. तिसरं षटक राहुल यांचं देखील बरंचसं महागडं पाहायला मिळालं. तब्बल 20 धावा या षटकामध्ये देखील खर्च केलेल्या आहेत. प्रचंड महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रचंड मोठं धावफलक उभं करण्याच्या उद्दिष्टाने या आघाडीचे दोन्ही फलंदाज विध्वंसक खेळीला मैदानाच्या आतमध्ये रूप देताना पाहायला मिळालेत. 56 धावा आतापर्यंत 18 चेंडूमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचे 12 चेंडू बाकी आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघांसाठी करो या मरोची मॅच आहे. या पूर्वीच्या स्पर्धेतील सर्व चॅम्पियन संघ आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये लढताना आपण पाहिले. 6 संघ लढले. त्या 6 संघांमध्ये 4 संघ पुढे आलेले आहेत.
प्री क्वार्टर फायनलचे सामने खेळणार आहेत, परंतु या दोन सामन्यानंतर दोन संघ जे उद्याच्या अंतिम दिवसामध्ये क्वार्टर फायनलचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत लीग फॉर्मॅटमध्ये सामने पण पाहिले, जरी संघ पराभूत होत असला तरी संघाला संधी होती स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची, परंतु यापुढे कोणत्याही प्रकारची संधी नसणार आहे, कारण नॉकआउट पद्धतीचे सामन्यात यानंतरच्या आपण पाहतोय. त्यामुळे ते दोन्ही संघाला प्रयत्न करायचे, दोन्ही संघांना संघर्ष करायचा आहे. आतापर्यंत कशा प्रकारे खेळ केला, आतापर्यंत काय विक्रम नोंदवले ते पाहण्यापेक्षा, ते आठवण्यापेक्षा आता इथून पुढे काय करता येईल त्यावरती जास्त भर देणं फार गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजीच्या मार्फत आता प्रशांत कोकाटे वैयक्तिक पहिलं सांघिक चौथ्या क्रमांकाचे षटक घेऊन प्रशांत कोकाटे हा गोलंदाजीच्या मार्फत दाखल झाला. विकेटच्या शोधात आपण पाहतो चौथ्या षटकासाठी देखील कोणताही गोलंदाज रिपीट न करता नवीन गोलंदाजाचा वापर इथे नक्की जो केला जाईल. पहिलाच बॉल धीम्या गतीचा असा चेंडू प्रसाद पवला तुम्ही द्याल ना तर तो चेंडूचा इथे नक्कीच फुटबॉल करून टाकेल आणि चेंडू फेकून देईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. थँक्यू. बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं तो प्रसाद पवळे ऑन स्ट्राईक मैदानाच्या मध्ये पाहतोय, षटकारात चौकारांची आतिषबाजी करतोय. हा चेंडू 50 वेग वाईड लाईनला धरून मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा फलंदाजा कक्षेपासून बराचसा लांब ठेवायचा तो चेंडू बचाव करण्यासाठी पण पाहतोय तिथे चेंडू टाकायचा होता, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर पंचांनी कळवलाय तो वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धावची खर्च होईल आणि अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलक पुढे जाते, धपलकावरती धावा त्या 63 धावा बिना गड्याच्या मोबाईलमध्ये 63 धाव्यांची पार्टनरशिप आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळाली आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, परंतु तिथे प्रयत्न बरेचसे अपुरे. झेल निसटला, दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी असेल परंतु तिथे कलेक्शन झालं नाही आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील सुखरूपरित्या कंप्लीट केली जाते. एकाच चेंडूवरती एकाच फलंदाजाला बाद करण्याची दोन संध्या होत्या, परंतु तिथे एकाही संधीचं सोनं झालं नाही. झेल देखील सुटला आणि फलंदाज धावबाद होण्यापासून देखील बचावला. स्कोर कार्ड दोन धाव्यांच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती धावा त्या 65 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. एका बाजूने कासर साई त्यांच्या विरोधामध्ये बावधन, या दोन संघांमध्ये हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. टॉस जिंकला होता बावधन संघाने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो निर्णय कुठेतरी चुकीचा होता हे ठरवण्याचा प्रयत्न फलंदाज करतात. पण बॅटिंगचं आमंत्रण दिल्यानंतर त्या आमंत्रणाचा स्वीकार करत एक मोठ्या धावफलकाच्या दिशेने आघाडीच्या जोडीने वाटचाल करून दिले. आतापर्यंत 65 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्यात. चौथा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हलवून कार्पेट हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये तिथे खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडूला स्टॉप करू शकत नाही. सुसाट वाऱ्याच्या वेगाने चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे प्रसादच्या बॅट मधून येईल चौकार. 4 धावा. चौकार जो आपण पाहतो येताना पाहायला मिळाला आहे. स्कोर कार्ड वरती 4 धाव्यांनी वाढ होईल. धपलकावरती 69 धावा धपलकावरती. या पूर्वीचं पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देत असताना अक्षयने सांगितलं होतं, या पूर्वी काही स्पर्धेमध्ये आघाडीच्या जोडीकडून जास्त काही बॅटिंग होत नव्हती, जास्त काही धावा येत नव्हत्या, परंतु प्रताप शितोळे आणि प्रसाद पवळेने दाखवून दिलंय संघर्ष जरूर आमच्या वाटेला आलाय, परंतु संघर्षावरती मात करण्याची ताकद आमच्याकडे आणि चांगला खेळ या आघाडीच्या जोडीकडून नक्कीच पाहायला मिळाला. चांगलं स्टार्ट दिलंय. एक मोठं धावफलक नक्कीच जे उभं करण्याच्या उद्दिष्टाने आतापर्यंत 69 धावा या आघाडीच्या जोडीने धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. गोलंदाजच्या मार्कवर पाहतो प्रशांत कोकाटे आतापर्यंत 13 धावा या गोलंदाजाने या षटकामध्ये खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू जे बाकी असणार आहेत. पुढे सरसवट डान्सिंग डाऊन द विकेट. उंची मिळाली तितकीच लांबी, प्रयत्न तितके चांगले होते, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. थँक्यू. 6 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलकावरती धावा त्या 75 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पहिल्या षटक जर पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये केवळ 16 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर बरीचशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 20 धाव्यां प्लसची षटकं
त्यानंतरची नक्की जी पाहायला मिळालेली आहेत. शेवटचा बॉल पुढे सरसावा, डान्सिंग डाऊन द विकेट. प्रसाद पवळे सेट ऑन फायर. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आतापर्यंत सर्वाधिक दूरवरचा प्रसाद पवळेच्या बॅटमधून षटकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल. 24 चेंडूंचा खेळ झाला. स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 81 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकही विकेट आतापर्यंत आलेले नाहीये आणि 81 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्फत शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आता तुषार सिकणे हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्फत दाखल होताना पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहतोय प्रताप शितोळे 11 चेंडू खेळलाय, 27 धावा त्याने बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूने प्रसाद पवळे यांना आपण पाहतोय 13 चेंडू त्यांनी खेळलेत आणि 48 धावा बनवल्यात. आतापर्यंत सर्वाधिक कमी चेंडू मध्ये अर्धशतक इथे प्रसाद पवळे आता पूर्ण करू शकेल का हे देखील पाहायचंय. पहिलाच बॉल प्रताप साठी होता, तिथे प्रयत्न अप्रतिम, सुंदर झेल, नाईस स्कॉट, विकेट. फलंदाज पहिल्या क्रमांकाचा जाईल माघारी. प्रताप शितोळे बॅक टू द पवेलियन. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. आघाडीचा बॅटर मात्र प्रताप शितोळे मैदानाच्या आतमध्ये माघारी जाईल. चांगला झेल तिथे प्रशांत कोकाटे यांनी टिपला आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळे संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 81 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तुषारने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. पहिल्याच बॉलवरती पहिलं यश मिळवलं. तर पाहायचं शेवटच्या षटकामध्ये धावा रोखल्या जाणार आहेत का, कारण ज्या वेगाने पहिल्या 4 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात तो वेग आता बावधन टीमला रोखणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकचा पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये जवळपास 20 धाव्यांपेक्षा जास्त धावा खर्च होणारे षटक पाहिलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आले होत्या, परंतु त्यानंतर बरीचशी मागणी गोलंदाजी. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच हिट. अक्षय शितोळे ऑन फायर. पहिलाच बॉल सीमा पार, षटकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांची मागणी थ्रो गोलंदाजीसाठी तिथे तिसरा पंचांचा वापर केला जाईल. गोलंदाजांनी थ्रो गोलंदाजी केली आहे की नाही आता हे टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून तिथे पाहिलं जाईल. अजय अवळे सर आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. नो बॉल. थ्रो गोलंदाजी इथे झाली. गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅन. 2 धाव्यांची पेनल्टी, नो बॉलची 1 धाव. थ्रो गोलंदाजी तिथे गोलंदाजाने केली आणि थ्रो गोलंदाजीला या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं महत्त्व नाहीये. जर कोणता गोलंदाज थ्रो गोलंदाजी आढळत असेल तर मात्र त्या गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेमध्ये जे बॅन केलं जाणार आहे 2 धाव्यांची पेनल्टी, नो बॉलची 1, अशा एकूण 3 धावा. आत्ताच्या चेंडूवरती टोटल धावा असतील त्या 9. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा रिव्हर्स स्विचचा प्रयत्न तिथे, परंतु उजव्या स्टिचच्या परासचा बाहेर असणारा चेंडू जो पंचांनी कळवला व्हाईट बॉल. पुन्हा आक्रमण करायचं होतं, वाऱ्याच्या वेगाचा फायदा घ्यायचा होता अक्षयला, परंतु बराचसा लांब असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो व्हाईट बॉल आपण पाहतोय.
फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. 91 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू तिथे पाहायला मिळेल. बचावपूर्वक मात्र चेंडू डक्कीस टाकण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाज अतुल यांचा, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 92 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा दिशा भरकटली. वारंवार दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. लागोपाठचे 3 वाईट बॉल आलेत. 3 षटकार आपण पाहिले, 3 चौकार पाहिले, विकेट हॅट्रिक पाहिली, परंतु आता इथे लागोपाठचे 3 वाईट बॉल देखील पाहायला मिळाले. यानंतरच्या मॅच साठी टॉस साठी आपण दोन्ही संघाने तयार राहायचंय. म्हाळुंगे संघाचा संघनायक आणि लवळे संघाचा संघनायक. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच हिट आणि फ्री हिटच्या बॉल वरती सुपर हिट. मिळतील धावा 4. येतोय चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय 4 धाव्यांच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 97 धावा. शेवटच्या अजून पाहायचंय. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. अक्षय 2 चेंडू खेळला, 10 धावा बनवल्यात. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुढे सरसवा डान्सिंग डाऊन द विकेट. इनसाइड आउट. डीप कव्हर फोडत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू. आणि याच चौकाराच्या मदतीने कासरसाई संघाच्या धावफलकाचा टाळ्याच्या कडकडाट स्वागत करूया. शतकीय धावफलक पूर्ण झालाय. 101 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न तिथे केला आहे आणि एका धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि तिथे प्रसाद पवळे अर्धशतकापासून केवळ 2 धावा दूर होता. स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करून तिथे डायरेक्ट हिट झालं आणि प्रसाद पवळेची विकेट आली. धावबाच्या स्वरूपामध्ये दुसरा फलंदाज जाईल माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो आता दाखल होताना पाहायला मिळेल अक्षय शितोळे पाटील. हा नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती 101 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. अजून पाहायचं 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जे या षटकातील बाकी आहेत, पहिल्या डावातील बाकी आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती तयार. टप्प्याचा बॉल तिथे डीप पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक सिंगल घेतली. खेळता क्षणी दुसऱ्या धावेचा कॉल. वेगाने दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. अक्षयने जागा तर सोडली आणि तिथे स्ट्राइक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न असताना अक्षयला माघारी जावं लागेल. विकेट. फलंदाज तिथे 3ऱ्या क्रमांकाचा होईल बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये वैभव. गोलंदाज तयार. ऑन स्ट्राइक अक्षय. शेवटचा बॉल सरळ पाटने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु बनेल दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती चौकार. 4 धावा. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 चा सामना. एका बाजूने रोटमल्लात क्रिकेट क्लब लवळे त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ अर्थात म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे. दोन्ही संघांचे संघनायकांमध्ये टॉस साठी या. टॉस करण्यासाठी लवळेगावचे माजी सरपंच सन्मान्य सर्जोराप्पा तांगडे आणि रत्नाकरनाना पवळे या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती आहे. टॉस करण्यासाठी आपण या आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय.
चला दोन्ही संघाचे संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती टॉस साठी या. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. प्रथमतः बॅटिंग करत असा मुळशी सम्राट कासरसाई संघाने बनवल्या त्या 107 धावा जिंकण्यासाठी बावधन स्पोर्ट्स बावधन संघाला 108 धाव्यांचं टार्गेट. हॅलो हॅलो हॅलो. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या आपल्या शुभासे यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो नक्कीच पाहायला मिळेल. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 एका बाजूने रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे त्यांच्या विरोधामध्ये बाळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. हॅलो. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला त्वरित आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे. टॉस मान्यवरांच्या शुभास्ते केला जातोय. पिरंगुडगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य रत्नाकरनाना पवळे आणि लवळेगावचे माजी सरपंच सर्जेराव तांगडे या मान्यवरांच्या शुभास्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस जो आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हॅलो हॅलो हॅलो. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय लवळे संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. हॅलो. माळुंगे संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 इच्छिक हॅलो. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहे. 108 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी जे नक्कीच पहिले दुसऱ्या डावामध्ये ठेवलाय. पहिलाच बॉल केलाय सुंदर प्रहार चेंडू पाठवलाय सरळ डीप पॉइंट सीमारेषे पार. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. एकशे 8 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय. त्या आव्हानाचा पाठलाग सुरू झालाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय तुषारच्या बॅट म्हणून आलेला चौकार. 4 धावा संघाच्या धावफलकावरती आहेत. रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु अक्षयने चौकांचा बराचसा वेग वाढवलाय. पण नाट वेग या चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि या चेंडूचं प्रत्युत्तर तिथे फलंदाज देऊ शकला नाही. हा चेंडू मैदानाच्या पण तिथे डॉट आलाय. या स्पर्धेच्या मित्रानं अष्टपैलू खेळाडू प्रसिद्ध क्रिकेटपटू सन्मान्य शुभमदादा भोसले या तिथे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान आपण पाहतो तिथे इष्टरक्षकाकडून चेंडू निसटलाय. त्यानंतर एक सिंगल वाईड +1.
वाईट बॉल आपण पाहतो तिथे जो कळवला जातोय. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. ऑन स्ट्राईक सूरज बुंड्यांना पण पाहतोय. सूरज यांच्या या षटकामध्ये येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी शुभमदादा सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी असणार आहे. या षटकामध्ये सूरज यांच्या बॅटमधून येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी शुभम दादांकडून 500 रुपयांचा पारितोषिक. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय तिथे पुन्हा एकदा अतिरिक्त उंची प्राप्त करताना पाहायला मिळाला. गोलंदाजा तिथे दंडित केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि वन बाउंडची चेतावणी देखील तिथे दिली जाते. अप्पर बारचा प्रयत्न, बाउन्सरचा प्रयत्न तिथे नक्कीच होता अक्षयचा, परंतु अतिरिक्त दिशा तिथे अतिरिक्त उंची प्राप्त केली चेंडूने आणि त्यानंतर नक्कीच मैदानाच्या मध्ये व्हाईट बॉल जो घोषित झालेला आहे. वेळीच पुन्हा एकदा तिथे बॅक टू द पॉलर चेंडू खेळून काढला. स्वतःच्या फॉलोटू मध्ये वेगाने आलेला चेंडू अक्षयने तिथे जेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु जेल जरूर झाला नाही, परंतु चांगला स्टॉप तिथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉल इथे जो मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. डॉट बॉल आता मात्र बावधन संघाला न परवडणार आहेत, कारण प्रत्येक षटकामध्ये जवळपास 22 धावांच्या सरासरी धावा बनवायच्यात, त्यामुळे आक्रमण इथे फार गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर सूरजच्या बॅट मधून चेंडू जाऊन पोहोचेल सरळ डीप स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. एक मोठं धावफलक मैदानाच्या आतमध्ये जरूर उभं झालंय, परंतु धावफलकाचा पाठलाग करताना बरेचसे प्रयत्न करायचे. कित्येक वेळा अशक्य अशी समीकरणं देखील आपण सोपी होताना पाहिलेली आहेत, शक्य होताना पाहिलेली आहेत. फक्त प्रयत्न त्या दर्जाची होणं गरजेचे आहेत. यावेळेस बॅटची कडा इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु डायरेक्ट हिट तिथे झालं नाही आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर तिथे एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येते आणि या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलकावरती 12 धावा. शेवटचा एक चेंडू अजूनही या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. 25 चेंडू 96 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. तुषार ऑन स्ट्राईक. एक चौकारचा तुषारच्या बॅट मधून आलेला आहे. अक्षय पुन्हा तयार. पुन्हा रिव्हर्स स्विच हिट. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं सौंदर्य दाखवत चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचा संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 16 धावा. पहिल्या इनिंग मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 16 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. त्याच तुलनेमध्ये आपण पाहतो दुसऱ्या डावातील पहिल्या षटक देखील पाहायला मिळालं. 16 धावा. स्पर्धेच्या मित्रांनो तिथे मान्यवरांसह या ठिकाणी शुभागमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पंच सौजन्य झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील पंच सौजन्य केलं गेलं. भारतीय जनता पार्टी युवा नेते सन्माननीय विशालदादा गांधीले या तिथे मान्यवरांसह या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचं मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजीच्या मार्कमध्ये गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या 2 घेऊन जयेश शेलार दाखल झालाय. पुन्हा एकदा जागेवरती स्ट्रोक खेळायचं होतं, तिथे जास्त काय हालचाल केली नाही. कमी गतीचा चेंडू बिगिटचा प्रयत्न तिथे सूरज यांचा, परंतु बॅटवरती चेंडू मिडल तिथे झाला नाही आणि पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू तिथे डॉट येताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. एका बाजूने समीकरण बरंच अवघड करते, परंतु एका बाजूने ते समीकरणामध्ये चांगली पकड निर्माण होते. यावेळेस सूरज भुंडेची ताकद, सूरज भुंडेची पॉवर. चेंडू डिपकाऊ करून सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
थँक्यू. षटकाराने संघाच धावफलक वाढेल. धावफलकावरती ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल दुर्री अर्थात 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. चेंडूला तिथे फील्ड करेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जी कंप्लीट केली जाते. षटकारानंतर पुन्हा एक सिंगल, पुन्हा धावफलकाला मात्र थांबवण्याचा प्रयत्न तिथे झालाय. 23 धावा स्कोर कार्डवरती शेवटचे 20 चेंडू बाकी असतील. 20 चेंडू मध्ये 85 धावा ज्या अजूनही बनवायच्यात. टप्प्याचा बॉल वाईड यॉर्कर 30 सर्कल बीट. अथर्वला टाटा बाय बाय करत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 27 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा चेंडू या षटकाच्या आता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. जय शेलार हा गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 5 चेंडू त्याने आतापर्यंत या षटकातील टाकलेले आहेत. तर शेवटचा एक चेंडू या षटकातील मैदानाच्या मध्ये बाकी असताना ऑन स्ट्राईक तुषार. पहिलाच बॉल तिथे नक्कीच आक्रमण केलं होतं परंतु शेवटच्या बॉलवरती फटका फसलाय. टिपला तिथे जाईल. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जाईल. 12 चेंडूचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 27 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 81 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्गावरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन प्रताप शितोळे गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल झालाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वॅगचे स्वागत. पहिल्या चेंडूवरती केलाय मोठा प्रहार. सूरजच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. गोलंदाज पुन्हा तयार. पुन्हा विकेट. घुटना टेकत खेळलाय हा सूरज भुंडेने स्ट्रोक. षटकार. 6 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेळलेत. मजबूत ध्येय यष्टीचा असणारा सूरज भुंडे ताकदीचं प्रदर्शन करतोय. ताकद दाखवतोय. पॉवर दाखवतोय त्याची. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय. धावा असतील त्या 39 धावा. शेवटच्या अजूनही पाहायचंय 16 चेंडू 69 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. गोलंदाजच्या मार्गावरती तयार. पुन्हा एकदा प्रताप. त्यावेळेस बॅटची कडा इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक तिथे अक्षय पोहोचेल. चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा प्रयत्न झाला. एका सिंगलचा प्रयत्न झालेला आहे आणि या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल.
धपलकावरती धावा आपण पाहतो 40 धावा धपलकावरती 15 चेंडूमध्ये 40 बनवल्यात. शेवटच्या 15 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 68 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या असतील. रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू सरस सीमारेषेच्या पलीकडे अजिंक्य वाघमारेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार. सेहेचाळीस धावा धपलकावरती आहेत. प्रताप पुन्हा तयार. पुन्हा रिव्हर्स स्विच हिट. स्विच हिट सुपर डुपर हिट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार पाठोपाठ येईल हा सुंदर चौकार. आणि याच चौकाराने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. 50 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या डावामध्ये गोलंदाजाला बरंचसं मागणं ठरवलं होतं प्रतापने, परंतु आता फलंदाजाने गोलंदाजी करत असताना प्रतापचं यही षटक बरंचसं मागणं ठरवलंय. 23 धावा आतापर्यंत प्रतापने खर्च केल्या. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल भन्नाट वेगाचा. यष्टीरक्षक देखील अडू शकला नाही. त्यानंतर अक्षय शितोळेकडून चुकी झाली. चेंडू निसटला आणि चेंडू थेट लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल. 18 चेंडूंचा खेळ झाला. स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 54 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 54 धाव्यांची गरज. जेवढ्या धावा आतापर्यंत 18 चेंडूमध्ये बनवल्यात तेवढ्याच धावा आता शेवटच्या 12 चेंडूमध्ये बनवायच्यात. 27 धाव्यांच्या सरासरीने शेवटच्या 2 षटकामध्ये विजयासाठी धावा बनवायच्यात. अजिंक्य आणि सूरज ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. तो गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी अक्षय शितोळे हा गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार अक्षय. पहिलाच बॉल वरती खडे खडे सूरज भोंडेचा वार. चेंडू सीमारेषे पार. षटकार. षटकार ठोकला पहिल्याच बॉलवरती. अक्षय वरती प्रचंड मोठं आक्रमण केलंय. 60 धावा एकूण संघाच्या धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे पायचे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 48 धाव्यांची अजूनही गरज आहे. सूरज 11 चेंडू खेळला. 31 धावा बनवल्यात. षटकार बरेचसे आले त्याच्या बॅटमधून. त्याच षटकारांची अजूनही बरीचशी अपेक्षा नक्कीच संघाला असणार. गोलंदाज तयार. पुन्हा बिग हिटचा प्रयत्न. यावेळी फटका फसला. चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. एका टप्प्यावरती आपण पाहतोय तिथे अतुल बोडकर बाबू बोडके त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत एक सिंगल. पुन्हा बिग हिट. क्षेत्ररक्षक अक्षय शितोळे पाटील कडून चुकी झाली आणि त्या चुकीला माफी नाही. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा बिग हिट. अजिंक्यच्या बॅट मधून हा एक सुंदर प्रहार. चेंडू करेल हवाई सफर. चेंडू सीमारेषे पार. षटकार. थँक्यू.
यावेळेस हा चेंडू देखील पुन्हा एकदा सुंदररीत्या खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. प्रताप शितोळे वेग जरूर कमी केला, परंतु त्यानंतर चेंडू बराचसा लांब गेलेला आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक अक्षय पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर घेतल्या जातील. स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा 73 धावा शेवटचे बाकी आहेत ते 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये हे दाखवून दिले सूरज भुंडे आणि अजिंक्य वाघमारे या दोन्ही फलंदाजांनी. प्रयत्न केले, लढतायत, खिंड लढवतायत. पुन्हा बिग हिट. अजिंक्य वाघमारे सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा षटकार. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय महेश दादा जोरी यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 24 चेंडूंचा खेळ झालेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 79 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 29 धाव्यांची अजूनही गरज आहे. 29 धावा आणि 6 चेंडू. प्रयत्न इथे करायचे आहेत, संघर्ष इथे करायचा आहे. विजयाचे मालक जर व्हायचं असेल तर संघर्ष इथे करावा लागेल. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. इथे लढायचंय. नशीब आज इथे जरी साथ देत नसलं तरी कर्तृत्वाने इथे संघाला विजय मिळवून देणं गरजेचं आहे. पहिल्या डावामध्ये झालेल्या चुका, सुटलेले झेल, त्यानंतर आलेल्या धावा आता नक्कीच संघाच्या संघनायकाला ते धावा त्रास देत असणार आहेत. अक्षय शितोळे पाटील आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. शेवटचे 6 चेंडू 29. ऑन स्ट्राइक सूरज भुंडे. 10 हार्ड हिटर. अक्षय तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. बिग हिटचा प्रयत्न केलाय. चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी तिथे मिळाली नाही. क्षेत्ररक्षक विवेक येतोय चेंडूच्या खाली. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव 1 सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. शेवटचे 5 चेंडू 28. इथून पुढे प्रत्येक बॉलवरती षटकार खेळावा लागेल. प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवावं लागेल. 7 चेंडू आतापर्यंत खेळत 28 धावा अजिंक्यने बनवल्यात. आता 5 चेंडू मध्ये 28 बनवायच्यात. प्रयत्न अजिंक्यला बरेचसे करायचेत. हो, परंतु अक्षय शितोळे देखील बराचसा वेगवान चेंडू इथे हाताळला. सिंगल धावेचा प्रयत्न तिथे केला जाईल, परंतु फलंदाज तिथे धावबाच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2. नवीन बॅटर रोहन मैदानाच्या दाखल होते. महेश नानगुडेची बरीचशी कमतरता नक्कीच संघाला भासते. महेश नानगुडेच्या गैरहजेर मध्ये मात्र पाहिलं तर हा संघ या सामन्यामध्ये लढताना पाहायला मिळाला. गोलंदाजी बरीचशी महागडी त्या ठिकाणी ठरली. प्रचंड मोठं आव्हान होतं. आव्हानाचा पाठलाग देखील चांगला केला, परंतु शेवटच्या षटकामध्ये इथे एका पाठोपाठ विकेट. सूरज इथे विकेट आली. झेल चांगला टिपला तिथे प्रसादने. फलंदाज सूरज भुंडे जाईल माघारी. धक्का क्रमांक 3. ऐंशी धावा दाबल कापडते. शेवटच्या आता 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडू मध्ये 28 धाव्यांची गरज आहे. नवीन बॅटर आदित्य. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा 14 चेंडू पाहतो. खोलवर टप्प्याचा तीर टाकला. समोरच्या दिशेला चेंडू तिथे खेळून काढला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 1 सिंगल. 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. एका धाव्याने स्कोर कार्ड वाढलं जाते. दाबलकावरती धावा त्या 81 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लोअर फुल टॉस होता हा चेंडू. धीम्या गतीचा बॉल. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न तर केलाय आणि 1 सिंगल जे आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांना विचारणा केली. भीमरसाठी तिसऱ्या पंचांचा वापर जो इथे केला जाईल.
यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी दोन्ही टीमने घ्या. नो बॉल. बीमर चेंडूचा इशारा आलाय. खुलब्या टप्प्याचा चेंडू होता तिथे लोंदे कार्पेट स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये जयेश शेलार अर्थात जॉन्टी तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत आलेली एक सिंगल. आता क्वार्टर फायनल पासून केवळ कासरसाई संघ एक पाऊल दूर असेल. एक चेंडू बाकी आहे. 24 धावांची गरज. शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या मध्ये ते जो डॉट येईल सामना जिंकलाय. मुळशी सम्राट कासरसाई संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कासरसाई संघ आणि या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जातोय 14 चेंडूंमध्ये 48 धावांची खेळी करणारा बाहुबली प्रसाद पवळे ठरलाय या सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी. प्रसाद पवळे या प्लेयर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. चला लवळे संघ त्वरित आपल्या क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवा. 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल त्या 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे.